या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आम्ही शेतात गेलो होतो ऊस लागण करण्यासाठी. मग हे ऊस आम्ही तोडलेले आहेत आणि ऊस आपण बांधावर बसून जाऊन किंवा गाडीतला ऊस जाताना कारखान्याला तिथून मोडून खातो. पण त्यामागची कहाणी काय आहे, केवढी कसरत लागते मित्रांनो, ते जरासं बघा. हे कडेवडेनं आम्ही बांध लावलो आहे, म्हणजे पाणी चढत नाही म्हणून जरासं खांडून बांध लावून गेलं आहे. आमचं छोटं पण तिथं कामाला लागलं होतं. कडेवडेनं स्वच्छ करून मध्ये जे सऱ्या आहेत त्या सऱ्यामधनं पण हिंडे पडले होते. हिंडे वेचून ते एक साईडला बरोबर ठेवून हे असं हिंडे ठेवायचं असतात बरोबर, म्हणजे मध्ये पाण्यामध्ये अडथळा येतो आणि खणक्या तिथं तुडवलं जात नाही. त्यानंतर जरासं आमचा लंच ब्रेक झाला. लंच ब्रेकला मग तिथं आमचं आंब्याचं झाड होतं, तिथलं आंब्याच्या कैऱ्या तोडल्या आणि त्या खाल्ल्या आणि जेवण झालं. आणि तिथं आमच्या बाजूला पण आले होते शेतकरी दादा. त्यांनी म्हणले आमचा पण व्हिडिओ काढा. त्यांनी खत टाकले आणि त्यानंतर ही शर्यतीप्रेमी बैलजोडी होती तिथं. आणि ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ताम्रपर्णी नदीच्या काठावर त्यांनी धुवायला गेले होते. मस्तपैकी तसा व्ह्यू होता तिथं. आणि आम्ही मग आमचा लंच ब्रेक झाला आणि आम्ही नंतर आलो इकडं ऊसाच्या मोळ्या घेऊन. आणि ऊस सगळे शेतभर पसरले आणि तोडायला लावलो. मग तोडून झाल्यानंतर सगळे ऊस ठेवले. परत आमचं थोड्या वेळात हे झालं सगळं ठेवून थोड्या वेळात आम्ही पाणी चालू केलं. पाणी चालू केल्यानंतर खंडक्या काय पाण्याच्या म्हणजे जमिनीमध्ये जाता जाईनात. फार कसरत करावं लागली. म्हणजे घटने आलं होतं ते. आणि हंगाम श्री नव्हतं म्हणजे तासे काढताना, त्यामुळे घटने आलं होतं. त्यामुळे लई कसरत करावं लागली होती. आणि थोडे मध्ये मध्ये कुठेतरी उघडेच पडले होते. ते बघा, एवढं पाणी तुडून भरून सुद्धा पण ते म्हणजे दलदलीचं काय म्हणजे मऊ होत नव्हतं. तसंच आम्ही आजूबाजूची माती घेऊन जरासं त्याच्यामध्ये घालून असं मिक्स करलो. बघा, हे लागण म्हणतात त्याला, ऊसाची लागण. ही फार मोठी कसरत आहे मित्रांनो. ह्या कसरतीसाठी एक लाईक झालाच पाहिजे. शेतकरी मित्र असेल तुम्ही तर शेतकरीसाठी एक लाईक झाला पाहिजे. आणि हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि आमचं छोटं पण दादा, माझा पण व्हिडिओ करा. आणि ते काम करते बघा. हे मधले हिंडे होते ते हिंडे उचलून ठेवते आणि पाण्याला पुढे जाण्यासाठी वाट देते. त्यानंतर लावणी करून सगळं झाल्यानंतर जे उघडे पडले होते खंडक्या, त्या कुठेतरी उघड्या पडल्या होत्या. मग त्यामुळं आम्ही नंतर सगळं झाल्यानंतर खंडक्या मातीनं झापून घेतल्या. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका.